हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल डिकोडर बो. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे. करंटली सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डी बी एम एसच्या युनिट 4मधील डेटाबेस ट्रान्झॅक्शन्स पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि रिपीटेड POQs सांगणार आहे, जे की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही क्वेश्चन एक्झाम्पलसह प्रिपेअर केलो तर फायनल एक्झाममध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत युनिट 4 एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिट 1, 2, 3 चे व्हिडिओ मी चॅनलवरती आहेत, ते पाहून घ्या तुम्ही. डेटाबेसचे मोस्ट इम्पॉर्टंट 3 क्वेश्चन. व्हॉट इज द ट्रान्झॅक्शन? एक्सप्लेन द बेसिक कन्सेप्ट ऑफ ट्रान्झॅक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. स्टुडंट, ट्रान्झॅक्शन म्हणजे डेटाबेसवर परफॉर्म होणाऱ्या ऑपरेशनचा एक लॉजिकल युनिट असतो. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. डेटाबेसवर परफॉर्म होणाऱ्या ऑपरेशनचा एक लॉजिकल युनिट असतो. त्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर, जेव्हा आपण ATM मधून पैसे विड्रॉ करतो तेव्हा अकाउंटमधून अमाऊंट डिडक्ट होते आणि युजरला पैसे मिळतात. दोन्ही ऑपरेशन सक्सेसफुली झाले तरच ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल मानला जातो. हा बेसिक क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट इन DBMS. ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट इन्शुअर दॅट डेटाबेस रिमेन्स कन्सिस्टंट अँड रिलायबल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे मॅनेजमेंटचा. याचा मुख्य मोटिव्ह काय आहे? डेटा कन्सिस्टन्सी मेंटेन करणे आणि डेटा इंटिग्रिटी प्रिझर्व्ह करणे, मल्टिपल युजरमध्ये कन्फ्लिक्ट अवॉइड करणे. हा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो, करून जावा. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे आपल्याला? एक्सप्लेन द नीड फॉर ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग इन DBMS. याची नीड काय आपल्याला ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगचं कशामध्ये? DBMS मध्ये. स्टुडंट, ट्रान्झॅक्शन प्रोसेसची गरज का असते आपल्याला? बिकॉज मल्टिपल युजर कॅन ॲक्सेस डेटाबेस सायमल्टेनियसली. काय होतं? बिकॉज मल्टिपल युजर कॅन ॲक्सेस द डेटाबेस सायमल्टेनियसली. जर प्रॉपर ट्रान्झॅक्शन्स प्रोसेसिंग नसेल तर डेटा इनकन्सिस्टन्सी निर्माण होऊ शकतो. ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग हेल्प्स इन मेंटेनिंग द ॲक्युरेसी. कशामध्ये हेल्प करतं? अवॉइडिंग द डेटा करप्शन, रिकव्हरिंग फ्रॉम फेल्युअर. हा क्वेश्चन थिओरिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? एक्सप्लेन ॲसिड प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झॅक्शन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. एक्सप्लेन ॲसिड प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झॅक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. हा युनिट 4 मधला सर्वात रिपीटेड क्वेश्चन आहे. व्हॉट आर द ॲसिड प्रॉपर्टीज? ॲसिड म्हणजे काय असतो? ए म्हणजे ॲटोमिसिटी, सी म्हणजे कन्सिस्टन्सी, आय म्हणजे आयसोलेशन आणि डी म्हणजे ड्युरेबिलिटी. ए म्हणजे काय असतं? ॲटोमिसिटी. आयदर कंप्लीट ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट ऑर नथिंग हॅपन्स. काय म्हणतं एमध्ये? ॲटोमिसिटीमध्ये आयदर कंप्लीट ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट ऑर नथिंग हॅपन्स. एक्झिक्यूट होतं किंवा काहीच होत नाही. नेक्स्ट आहे सी. कन्सिस्टन्सीमध्ये काय येतं? डेटाबेस should remains in valid state before and after the transactions. आय मध्ये आयसोलेशन. वन ट्रान्झॅक्शन शुड नॉट बी अफेक्ट द अनदर ट्रान्झॅक्शन. एक ट्रान्झॅक्शन झालं तर दुसऱ्यामध्ये त्या ट्रान्झॅक्शनमुळं अफेक्ट होत नाही दुसऱ्याला. डी म्हणजे काय असतं? ड्युरेबिलिटी. वन्स कमिटेड डेटा रिमेन्स परमनंट इवन आफ्टर द सिस्टम फेल्युअर. जर सिस्टममध्ये डेटा फेल्युअर झाला तर ते डेटा रिमेन्स परमनंट असतो. जर सिस्टम फेल्युअर झाली तर. स्टुडंट, हा क्वेश्चन ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाममध्ये रिपीट असतो. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे आपला? स्टेट अँड एक्सप्लेन द ॲसिड प्रॉपर्टी ड्युरिंग इट्स एक्झिक्युशन. अ ट्रान्झॅक्शन पासेस थ्रू सेव्हरल स्टेट until it finally commits or aborts. List all the possible sequence of state through which a transaction may pass. Explain the situation when each state transaction occurs. यामध्ये आपल्याला सांगायचं आहे ट्रान्झॅक्शन स्टेट. ट्रान्झॅक्शन एक्झिक्युशन दरम्यान ट्रान्झॅक्शन्स वेगवेगळ्या स्टेटमधून जातात. ते कोणत्यात आपण बघूया. ॲक्टिव्ह स्टेट,
पार्शियली कमिटेड स्टेट, फेल्ड स्टेट आणि अबोर्टेड स्टेट. एक्झाममध्ये सिक्वेन्स डायग्राम विचारला जाऊ शकता, त्यामुळे स्टेट ट्रान्झॅक्शन्स डायग्राम नक्की करून जावा आणि एक्झाममध्ये लिहून या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द शेड्यूल, एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ शेड्यूल्स. शेड्यूल्स म्हणजे ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होण्याचा ऑर्डर असतात. काय असते? ऑर्डर असतात एक्झिक्यूट होण्याची. याचे मेन टाइप्स कोणचे आहेत शेड्यूलचे? सिरियल, नॉन सिरियल आणि सिरियलायझेबल, हे तीन आहेत टाइप्स. हा क्वेश्चन एक्झाममध्ये येणार आहे, एक्झाम्पलसह प्रिपेअर करा. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ conflict serializably with suitable example. Since every conflict serializable schedule is very serializable, why do we emphasize conflict serializability rather than the view serializability? यामध्ये क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे आपल्याला? conflict serializability ensure that concurrent execution produce the same result as a serial execution. ओके, काय म्हणलेलं आहे यामध्ये? कन्फ्लिक्ट सिरियलायझेबिलिटी इन्शुअर दॅट कॉन्करंट एक्झिक्युशन काय करतं? प्रोड्यूस सेम रिझल्ट ॲज सिरियल एक्झिक्युशन. प्रेसिडेन्सन ग्राफ वापरून आपण शेड्यूल कन्फ्लिक्ट सिरियलायझेबल आहे का नाही हे चेक करू शकतो आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डेडलॉक, एक्सप्लेन द डेडलॉक हँडलिंग टेक्निक विथ एक्झाम्पल. पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे डेडलॉक म्हणजे नेमके काय. डेडलॉक म्हणजे अशी सिच्युएशन असते ज्यामध्ये दोन किंवा अधिक ट्रान्झॅक्शन एकमेकाशी रिसोर्सेस रिलीज होण्याची वाट पाहत असतात, म्हणजे वेट करत असतात. डेडलॉक म्हणजे अशी सिच्युएशन असते ज्यामध्ये दोन किंवा अधिक ट्रान्झॅक्शन एकमेकाची रिसोर्सेस रिलीज होण्याची वेट करत असतात. ॲज अ रिझल्ट एक्झिक्युशन परमनंटली स्टॉप होतं. याची टेक्निक कोणची आहे? डेडलॉक टेक्निक. डेडलॉक हँडलिंग द टेक्निक, प्रिव्हेंटेशन, अवॉइडन्स, डिटेक्शन आणि रिकव्हरी. हा एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? वेन टू डेडलॉक हॅपन्स, हाऊ टू प्रिव्हेंट देम अँड हाऊ टू रिकवर इफ डेडलॉक टेक्स प्लेस. लॉक्स इन DBMS. डेटाबेसमध्ये लॉक्स का वापरतात? लॉक्स हेल्प्स इन कंट्रोलिंग द कॉन्करंट ॲक्सेस. काय करतो लॉक्स? हेल्प्स इन कंट्रोलिंग द कॉन्करंट ॲक्सेस. कॉन्करंट ॲक्सेसला कंट्रोल करतो. याचे मेन टाइप्स कोणते आहेत? शेअर्ड लॉक, एक्सक्लुसिव्ह लॉक, हे दोन लॉक आहेत आपल्या. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला? हे आताच बघितलो आपण. राईट शॉर्ट नोट ऑन लॉक बेस्ड रिकव्हरी, शॅडो पेजिंग आणि चेक पॉईंट. हे इम्पॉर्टंट रिकव्हरी टेक्निक आहेत, करून जाऊ एक्झाममध्ये येणार आहेत. हे वरतीच बघितलो आपण. आता हे व्हॉट इज द रिकव्हरेबल शेड्यूल, व्हाय इज recoverability of schedule desirable, are there are any circumstance under which it could be desirable to allow non recoverable schedule, explain it. आपल्या एक्सप्लेन करायचं आपल्याला. recoverable schedule ensure that committed transactions एक मिनिट. A recoverable schedule ensure that committed transaction depends on committed data. कशावर डिपेंड असतो तो? फक्त ओनली ऑन कमिटेड डेटा. यामुळे कन्सिस्टन्सी मेंटेन होते आणि कॅस्केडिंग फेल्युअर अवॉइड होतात. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, करून जाऊ तुम्ही. हे डिफरन्शिएट ही बिटवीन बी करून जाऊ तुम्ही येणाऱ्या एक्झाम मध्ये. व्हॉट इज द R timestamp and W timestamp, explain the necessary condition used by timestamp ordering protocol to execute for read write operation. टाइमस्टॉप ऑर्डरिंग प्रोटोकॉल मध्ये दोन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. कोणते आहेत टर्म्स? R टाइमस्टॅम्प आणि W टाइमस्टॅम्प.
हे प्रोटोकॉल कॉन्करंट ट्रान्झॅक्शनमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी वापरले जातात. हे दोन प्रोटोकॉल कॉन्करंट ट्रान्झॅक्शनमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी वापरले जातो. आपण हा टॉपिक जनरली रिपीटेड क्वेश्चन आहे, एक इझी क्वेश्चन आहे. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट आर द कॅस्केडेड अबॉर्ट्स, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. कॅस्केडेड अबॉर्ट्स म्हणजे एका ट्रान्झॅक्शनचा फेल्युअरमुळे दुसऱ्या ट्रान्झॅक्शन देखील रोल बॅक होणे. सिंपल डेफिनेशन आहे. दिस कॉजेस अननेसेसरी ओव्हरहेड्स अँड अफेक्ट द परफॉर्मन्स. परफॉर्मन्समध्ये अफेक्ट होतं यामुळे. याचं एक्झाम्पल लिहायचं एक्झाममध्ये. सो स्टुडंट, हे होते DBMS युनिट 4चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. युनिट 1, 2, 3, 4ची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पाहून घ्या तुम्ही. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तेच एक्झामला येतील. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे, जॉईन करा चॅनलला, मिळून जातील तिथं. चला तर मग बघूया नेक्स्ट युनिट, युनिट 5, फायनल युनिट आहे तो. थँक्यू.